संपन्न देणारा तो परमेश्वर आहे, पण त्याच्या अगोदर एक आहे, तो पापाची क्षमा करणारा तो परमेश्वर आहे. विचार करा, मी जिथे कुठे जाते येशू माझ्यामध्ये आहे का? तुमच्या हृदयाला उठता बसता प्रश्न करा. मी जर प्रार्थनेला जाते तर येशू माझ्यासोबत बोलतो का? जर मी प्रभू भोजन घेते तर मी योग्य प्रकारे घेते का? जर मी भाकर खाते तर मी योग्य प्रकारे पश्चाताप करूनच मी ते येशूचं शरीर आणि म्हणजे ते भाकर खाते का? जर नाही खात तर आज मला बदलण्याची गरज. जर आज मी व्यवस्थित नाही करत तर आज मला म्हणणं करू, प्रभू मला माफ कर. तो म्हणेल माझी कृपा तुझ्यासाठी केली आहे. कारण जो कोणी पश्चाताप करतो आणि येशूकडे जातो, परमेश्वर त्याच्या पापांची क्षमा करतो. जो कोणी त्या येशूला शरण जातो, देव त्याच्यावरती दया करतो. मग आज तुम्हाला निर्णय घ्यायचा. बलिदान अर्पण करण्याची गरज नाही, तुम्हाला नवस करण्याची गरज नाही, तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाला जर पापांची क्षमा हवी आहे, येशूच्या रक्तात येशूकडे या. त्याला म्हणा तुझ्या रक्ताने मला, त्या पवित्र आत्म्याला म्हणा मला सहाय्य कर. पित्याला म्हणा प्रभू पित्या मला त्या वधस्तंभापर्यंत जाणे म्हणजे सहाय्याने मदत कर. लोक म्हणतील तुम्ही पैसा ऑफरिंग द्या, पैसा द्या. मी म्हणतो तुम्ही जसे आहात तसे द्या. तुम्ही जसे आहात तसे माझ्या येशूकडे जा. येशू तुमच्या पापांची क्षमा कर. जर एखादा व्यक्ती तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी जर पैसा मागतोय तर त्या व्यक्तीकडे परत कधीच जाऊ नका. का जाऊ नका? कारण येशू मनाला फुकट मिळाला आहे, फुकट लोकांना द्या. मी तुमच्याकडे आलो तर मी कधी तुमच्या पैशाची अपेक्षा केली नाही, मी तुमच्या 1 रुपयाची केली नाही. तुम्ही मला मान प्रतिष्ठा द्या, तुम्ही हे करा ते करा, मला काही फरक पडला नाही. आणि मी तुम्हाला हे पण बोललो, मला तुम्ही आज बोलवलं उद्या नाही बोलवलं तरी चालेल, पण आज माझ्यासाठी शेवटचा दिवस आहे. मी येशूच गाजवणार. त्या व्यतिरिक्त मी माझ्या येशू व्यतिरिक्त सैतानाला महिमा नाही देणार. मी त्या येशूला भेटण्यासाठी तयार आहे. त्या येशूवरती प्रेम करतो का? पहिले जे प्रेम करत होतो, जसं ते प्रगटीकरणामध्ये म्हणतो, पहिली ती प्रीती सोडलीस. मग आज मी ती प्रीती करत आहे का? विचार करा प्रियांनो, आम्ही कुठे आहोत? विचार करा, आम्ही प्रभू भजन घेतोय, आम्ही आमच्यामध्ये तो ख्रिस्त आहे का? मागच्या वेळेस मी ज्यावेळेस आलतो पहिली वेळेस, त्यावेळेस मी रक्ताबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेस एखादी शेळी गाय बैल ज्यावेळेस एखादं चारा खाते, तिला चावती, चारा खाती नंतर त्याला चावत बसते, रवत करते, त्याला म्हणतात आपण. रवत केल्यानंतर नंतर ती तिच्या रक्तामध्ये त्या अन्नाचा प्रवेश करते. त्यावेळेस तिला ताकद बळ, त्यावेळेस ती धष्टपुष्ट ते जनावर बनते. मग आपण ज्यावेळेस देवाचं वचन वाचतो, देवाच्या वचनावरती मनन करणं गरजेचं. जसं मग शाळेत तेव्हा सांगितलं, त्याला विचार. मी म्हणत नाही तुम्ही रोज 10 अध्याय वाचा, मी म्हणत नाही की रोज तुम्ही 5 अध्याय वाचा, तुम्हाला एकच अध्याय वाचा, पण ध्यानपूर्वक. आपल्याला 10ची 11ची गाडी नाही पकडायची. शांत मनानं शांत चित्तानं देवाचं वचन वाचा. त्यानुसार तुम्ही देवाशी बोला. देव तुम्हाला त्या वचनातून सांगत, देव तुम्हाला मार्गदर्शन करत. मी सदैव तुमच्यासाठी आहे, मी सदैव तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे. जसं मला देव मला मार्गदर्शन करेल, तसं मी तुम्हाला हर एक वचनातून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी तयार आहे. तुम्ही कोणत्याही समयामध्ये, रात्र असो, अर्धी रात्र असो, दिवस असो, तुमच्यासाठी मी सदैव तत्पर आहे. पण जर तुम्ही देवासाठी भुकेले असाल ना, मी तुमच्यासाठी तयार आहे. तुम्ही म्हणू नका की अरे हे लेकरू, हा देवाचा सेवक, हे देव, हे लेकरू माझ्यासाठी कसं प्रार्थना करेल का, माझ्यासाठी या गोष्टी करेल का, मी त्याला हे नाही केलं. मला तुमच्या ऑफरिंगची, तुमच्या पैशाची मला गरज नाही, मला तुमच्या आत्म्याची गरज आहे. तुमच्या आत्म्याचं तारण झालं पाहिजे. तुमचं प्रवेश माझ्या देवाच्या समोर तुमचा झाला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. तुम्ही एक जरी असले, एका व्यक्तीसाठी पण मी त्या परभणीमध्ये यायला मी तयार आहे. एका व्यक्तीसाठी पण मी हजारो किलोमीटर जाण्यासाठी तयार आहे. कारण एक व्यक्ती, त्या 99 मेंढरापेक्षा माझ्या देवाला त्या एक हरवलेल्या मेंढराची किंमत आहे. कारण कोणाचाही नाश व्हावा माझ्या देवाची इच्छा नाहीये. मग माझी काय इच्छा? मग माझं काम आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवणं, योग्य तुम्हाला गाईड करणं.
पण आम्हाला ती तत्परता दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही चालताय, तुम्ही बोलताय, त्या वचनानुसार सगळ्या गोष्टी आहेत, प्रीती आहे, ममता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासपणा आहे, तरच येशूचा सुगंध तुमच्यामध्ये आहे. 2 कोरिन्थीस 2 अध्याय 14 आणि 15 वचन. जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्तामध्ये जयोत्सवाने म्हणजे विजयाने आम्हाला नेतो आणि सर्व ठिकाणी तुमच्या आणि माझ्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा म्हणजे आपल्याविषयी जे ज्ञान परमेश्वर आपल्यामध्ये टाकले ज्ञानाचा सुगंध तो प्रगट करतो. आपण जे देवाचं वचन सांगतो लोकांना त्या ज्ञानाचा सुगंध प्रगट करतो आणि त्या देवाची स्तुती आणि महिमा असो. तारण प्राप्ती म्हणजे कोण? तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला म्हणजे तुम्हाला तारण प्राप्ती. ठीक आहे. होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसमोर आम्ही देवाचा सुगंध असे आहोत. आलोय मी येशूला रिप्रेझेंट करतो, देवाचं प्रतिनिधित्व करतो, मी देवाच्या गोष्टी करतो म्हणजे मी येशूचा सुगंध तुमच्यामध्ये घेऊन आलो. जर माझ्यामध्ये त्या गोष्टी नाहीत, दीनपणा नाही, माझ्यामध्ये नम्रपणा नाही, माझ्यामध्ये वाईट गोष्टी आहेत, तर मी येशूचा सुगंध नाही, तर विषाचा सुगंध माझ्यामध्ये आहे. बरोबर. पेट्रोलचा सुगंध आहे, रॉकेलचा सुगंध आहे, विषाचा सुगंध आहे, पण परफ्यूमचा सुगंध वेगळाच असतो, मोगऱ्याचा सुगंध वेगळाच असतो, गुलाबाचा सुगंध. मग आपण ख्रिस्ताची सुगंध आहोत. एकाला मृत्यूचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. मग ख्रिस्ताचा सुगंध म्हणजे आम्ही लोकांमध्ये जात असताना आमचा चांगुलपणा, आमचा प्रामाणिकपणा, आमचा इमानदारपणा, आमचं वागणं, आमचं बोलणं, या सर्व गोष्टी कोणाला आदर देतात? त्या ख्रिस्ताला, त्या परमेश्वराला. मग आम्ही त्यावर म्हणतो आम्ही त्या ख्रिस्ताचे लेकर आहोत, आम्ही त्या देवाचे दास आहोत, आम्ही दासी आहोत. आणि कारण आम्ही जिथं कुठे जातो तो ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही परफ्यूमच्या दुकानामध्ये जाता, परफ्यूम जरी नाही मारला, परफ्यूमच्या दुकानाच्या बाहेर तुम्ही पडले, ऑटोमॅटिक त्यातून सुगंध यायला लागतो. का? तिथे तुम्ही प्रवेश केला. जर तुम्ही मोगऱ्याचं एखाद्या रूम मध्ये मोगरा टाकलाय, तुम्ही अंगावरती काहीच नाही, मोगऱ्याचे फुलं आहेत आणि तुम्ही नुसतं रूम मध्ये जाऊन आले, बाहेर पडले, सुगंध यायला लागतो. का? त्या रूम तुम्ही सुगंधाकडे गेले. आणि आज मी तुम्हाला म्हणतो तुम्ही येशूच्या रक्ताकडे बिया म्हणजे तुमच्याकडे सुगंध व्हायला लागतो. आज मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही पश्चाताप करा, येशू तुमच्यामध्ये येईल. आज मी तुम्हाला म्हणतो तुम्ही पापाची क्षमा मागा, येशू तुमच्याकडे येईल. येशू तुमच्यामध्ये वास करल, येशू तुमचं जीवन बदलल, येशू तुमच्या पापाची क्षमा करल. होय, येशू तुम्हाला समृद्धी देईल, पण त्या अगोदर तुमच्या पापाची क्षमा करल येशू. लोक म्हणतात तुला शुद्ध होण्याच्या अगोदर तू स्वतःला धू, आंघोळ कर, शुद्ध हो. पण माझा येशू म्हणतो तू दारू पिलीस, ये. मिस्त्री घासली, ये. व्यभिचार केला, ये. तू लुळा आहेस, पांगळा आहेस, जसा आहेस तसा ये. मी तुझ्या पापाची क्षमा करल, कारण मी तुझ्यासाठी रक्त सांडलं आहे आणि मी तुझ्या रक्ताद्वारे शुद्ध करल. कोण्या सोन्याद्वारे, पैशाद्वारे नव्हे, तर माझ्या पुत्राच्या रक्ताद्वारे मी तुला शुद्ध करल. कारण रक्तामध्ये जीवन आहे. जसं त्या हबेलाचं रक्त ओरडत होतं, तसं आज माझ्या देवाचं पण रक्त 2025 वर्षापासून म्हणत आहे तू माझ्याकडे ये, मी तुझ्या पापांची क्षमा करल. आज विचार करा. पुन्हा म्हणतोय मी भाकर खातो, सुगंध आहे का माझा? मी अयोग्य प्रकारे खातो का? कशा पद्धतीने मी प्रभोजन घेतोय? नुसतं म्हणायला आम्ही ख्रिस्ती नसू नये. माझ्या आई, माझ्या बहिणी तुम्हाला विनंती करते, नुसतं म्हणायला ख्रिस्ती नसू नये आम्ही. पाहिजे आमचा देव आमच्यातून झळकला पाहिजे. देवाला भेटणं म्हणजे बलिदान अर्पण करणं. येशूच्या क्रूसावरती बलिदान अर्पण केलं, त्याला तरी गेला. प्रत्येक जो कोणी आला त्याने बली अर्पण केलं. आता तुम्हाला बली अर्पण करायचं. काय करायचे? तुमच्या काम वासना, राग, द्वेष, मतभेद. आज जर तो कोणाबद्दल तुमच्या मनात पाप, राग असेल, असं द्वेष असेल, आता जस्ट भांडणं करून आला असताल, वाईट झाले असतील, काल परवा झाले असतील, कोणाबद्दल राग असेल, सुनेबद्दल, सासूबद्दल, नवऱ्याबद्दल वगैरे सगळ्या लोकांबद्दल, शेजाऱ्या पारेजाबद्दल, आता तुम्हाला इथं सोडायचं. आज तुम्हाला सर्व घाण गोष्टी सोडायच्या, वाईट गोष्टी सर्व सोडायच्या.
कारण पश्चाताप हा बदलण्याचा मार्ग आहे, देवाला भेटण्याचा मार्ग आहे. पश्चाताप असाच मान्य त्याच वेळेस मान्य होतो ज्यावेळेस आपण सोडतो. पश्चाताप करणं म्हणजे आपल्या पापाची कबुली करणं आणि तिथं जागेवर सोडणं. आज तुम्हाला सोडायच्यात वाईट गोष्टी, प्रभूला म्हणणं प्रभू मी सोडायला तयार आहे. प्रभू अवघड आहे रे माझ्यासाठी, पण मी सोडायला तयार आहे. कारण तुला आवडत नाही ना मी त्या गोष्टी करणार. तुला आवडत नाही ना प्रभू खोटं बोलायला. मला माझ्यासाठी माझ्या तो रक्तामध्येच आहे प्रभू, माझ्या रक्तामध्येच आहे शिवीगाळ करणं, माझ्या रक्तामध्येच सगळ्या गोष्टी आहेत. पण तो म्हणतो मी तुझ्यातलं रक्तच काढून टाकलं, माझं रक्त मी माझ्या पुत्राचं रक्त मी तुझ्यामध्ये स्थापन केलं. त्याच्या पाण्यावरती चालला जगाच्या वेगळं, तसं मी तुझ्यासाठी करल. तुझ्या जीवनात बदल, तुझ्या मुलाबाळानं बदल, तुझ्या परिवाराला बदल, सगळ्या गोष्टी करल. तुझ्यासाठी अशक्य आहेत, पण माझ्यासाठी काय अशक्य आहे? काय करायचंय? मला समर्पण करायचं. काय करायचंय? मला माझ्या गोष्टी सोडायच्या. काय करायचंय? माझे राग, वाद, विवाद, सगळ्या गोष्टी, मतभेद, कलह, सगळ्या वाईट गोष्टी करतो. त्या घ्यायच्या प्रभूच्या वधस्तंभाजवळ टाकायच्या आणि त्या रक्ताद्वारे सर्व गोष्टी तुझ्या. आणि बायबल सांगतो जो कोणी आपले पाप कबूल करतो परमेश्वर त्याला धुवून शुद्ध करतो आणि परत त्याच्या पापांची कधीच स्मरण करत. तुम्हाला निर्लज्ज बना, जसं म्हणे ना निर्लज्ज सदा निर्लज्ज दगड आहे तर दगडाला तुम्ही मारा आपटा त्याला कधीच काही होत नाही. तसं तुम्हाला लोकांनी किती वाईट बोलू द्या, किती चांगलं बोलू वाईट बोलू, निर्लज्ज बना, निर्लज्ज सदा सुखी. तरच तुम्ही देवाचं लेकरू म्हणून काम करू शकता. नाही तर काय पावलावरती तुम्हाला वाईट तकलीफ आहे. मग तुम्ही देवाची इच्छा नाही पूर्ण करू शकणार कधीच नाही आयुष्यामध्ये, कधीच नाही. तुम्ही फक्त म्हणणार ना, एक म्हणणारे येतात दर रविवारी मी चर्चला जाते, दर रविवारी मी प्रवचन घेते, दर रविवारी ह्या गोष्टी करते, वर्शिप करते, मला एवढं बायबलचं नॉलेज, मला हे माझ्या देवाला पण बोलू शकतात. मग मी कोण आहे? तुम्ही तर काहीच नाही. विचार करा ही घटका आहे, आजचा दिवस आहे, परत वेळ येईल माहित नाही. हे समय आहे, हीच योग्य वेळ आहे पश्चाताप करण्याची. हे हाच समय आहे जीवन बदलण्याचा, हाच समय आहे येशूला भेटण्याचा. त्याच्या वेळेचा समय कधी येऊ शकत नाही. बायबल सांगते की अल्प वेळ आहे, कमी समय आहे. कदाचित ते संदेश झाल्यानंतर काही पण होऊ शकत, कदाचित काही पण होऊ शकतात. म्हणून नकोस की तुम्ही उद्या पश्चाताप करल, परवा करल, तुला पत्ता पण लागणार नाही. तो न्यायाचा दिवस कधी येईल. प्रियांनो, मी तुमचे मन दुखावले असतील माफ करा. तुम्हाला नाराज केला असेल, एवढं कठोर शब्द मी हे बोलले, हेच वचन माझ्या देवाला पण मान्य आहे. हेच सुसमाचार त्या पौलानं पण सांगितलं आणि तो सुसमाचार मी पण सांगत आहे. मी या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सुसमाचार नाही सांगितला जे माझ्या पवित्र शास्त्रामध्ये दिले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही सांगितला. प्रियांनो, पश्चाताप करा, पश्चाताप करा. प्रभूला म्हणा माफ कर प्रभू, आम्ही चुकलो प्रभू, आम्ही नको त्या गोष्टी केल्या प्रभू, आम्ही नको त्या बोललोय प्रभू, आम्ही नको त्या मार्गामध्ये चाललो. पण प्रभू आज म्हणतो की आम्ही फक्त तुला नतमस्तक आम्ही हो, तुझ्याच मार्गात आम्ही चालू, तुझ्याच इच्छेनुसार आम्ही गोष्टी करू प्रभू, जेणेकरून तुला बघून आम्हाला बघून लोक तुझा गौरव करतील. खरंच म्हणतील याला म्हणतात ख्रिस्ती व्यक्ती, याला म्हणतात देवाचं लेकरू. नाही तर असं बोलू नका तुम्ही. तुम्ही चर्चला जाता, प्रार्थनेला जाताय, लोक म्हणतात अरे इथला पण लोक इथे येत आहे, पण घरी बघताय ती बया शिवा देते, मटा शिवा द्यायला लागली. काय अर्थ त्या जीवनाला? म्हणजे नंतर समजेल उभा आजीच्या घरी प्रार्थना होते, उभा आजीच बाहेर जाऊन शिवा द्यायला लागली. असं होऊ नये. सत्य तेच सांगतो. जर मी इथं आज प्रचार करतोय, मी तेवढा चांगला संदेश बाहेर जाऊन मी शिवा करतोय, काय अर्थ माझ्या जीवनाला मग आहे का? त्यापेक्षा ते जीवन जगण्यापेक्षा शापित बनव. माझ्या देवाचं नाव कधी माझ्या मुखातून व्यर्थ निघू नये, हेच माझ्या देवाला मी प्रार्थना करतो. जसं 10 आज्ञामध्ये लिहिलंय, तू तुझा परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. प्रभूला शरण जा आणि म्हणा प्रभू तुझं भाकर, तुझं रक्त आम्ही योग्य प्रकारे खाऊ. ज्यावेळेस आम्ही तुझी भाकर खातो, त्यावेळेस तुझं आम्ही रक्त पितो, त्यावेळेस प्रभू आमच्यातून फक्त तुझं जीवन बाहेर पडू दे, दुसरं काही मी नको रे प्रभू, माझ्यातून फक्त तू गौरविला जाऊ दे.
माझ्या मुखातून फक्त तुला आदर भेटू दे, माझ्या मुखातून फक्त तुला स्तुती भेटू दे, त्या व्यतिरिक्त काही नको प्रभू. यांनो, आता ही वेळ आहे देवाला भेट, ही वेळ आहे पश्चाताप करण्याची आणि देवाला शरण जाण्याची. त्या वेदीकडे मी तुम्हाला आमंत्रित करतोय, त्या बलिदानाच्या वेदीवरती मी तुम्हाला आमंत्रण देते. मी येशू ख्रिस्ताचा एक दास होण्याच्या नात्याने, एक त्याचा एक सेवक होण्याच्या नात्याने, त्याचा मित्र होण्याच्या नात्याने आणि त्याचा एक त्याचा पहारेकरी होण्याच्या नात्याने, त्याचा एक प्रतिनिधित्व होण्याच्या नात्याने मी तुम्हाला आमंत्रित करतोय, मेजवानी देत आहे. कोकरू कापण्यात आपल्याला आहे प्रियांनो. कोकरू 2025 वर्ष आहे, त्याच्या देहातून रक्त गळत आहे प्रियांनो. ते रक्त घेण्यासाठी सज्ज व्हा, ते भाकर खाण्यासाठी सज्ज व्हा आणि म्हणा प्रभू तुझं रक्त पिण्यासाठी मी तयार आहे. तुझ्या रक्तामध्ये तर तू मला माझं शरीर खाण्या योग्य आहे, ते शरीर खाण्यासाठी मी तयार आहे प्रभू. मी ते मेजवानी स्वीकारण्यासाठी तयार आहे. आणि तो जर तुम्ही तयार आहात तर तो म्हणतो मी दाराशी उभा आहे, मी दाराशी उभा आहे, मी तुला माझ्या हृदयामध्ये घेईल, मी मग तुझ्या जीवनामध्ये मी काम करेल, मी तुझ्या पापांची क्षमा करेल, मी तुला बंधनातून मुक्त करेल, कारण तू ते मेज खाण्यासाठी योग्य बनला आहेस. तुमच्यासाठी पापाची क्षमा आहे. मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमंत्रित करतोय की तुम्ही त्या वधस्तंभाकडे तुम्ही या.